मित्रांनो, सर्वात भारी जो व्ह्यू पॉईंट आहे जीवदानचा तो आपल्याला तुम्हाला आता दाखवणार आहे मी. बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मद्रे आणि निखिल मद्रे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. जय शिवराय. आजचा व्हिडिओ काढायचा म्हणजे आज आम्ही चाललो जीवदान किल्ल्याला आणि जीवदान किल्ला खूप सुंदर असा किल्ला आहे. सकाळी पहिल्यांदा आम्ही नाश्त्याचा आनंद घेऊन पुढील प्रवास करायचा ठरवला. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे जीवदान किल्ल्याला आणि खूप उशीर झालेला आहे आम्हाला, कारण आम्हाला आवरायलाच वेळ झाला ह्या मुलामुळे आणि ह्या मुलामुळे खूप जास्त उशीर झालेला आहे. गाडी स्टार्ट कर. हा आहे ओझर चौक. ह्या चौकापासून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. थोडा प्रवास केला असता आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजे जुन्नर या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या प्रवासाला खूप सुंदर अशी सुरुवात केली. प्रवास करत असताना गावं, झाडं, झुडपं आमचं लक्ष जसं की वेधून घेत होते असं आम्हाला वाटत होतं. निसर्गमय वातावरणामध्ये आनंद लुटत आम्ही पुढचा प्रवास करत होतो. जुन्नर पासून थोडे पुढे गेला असता तुम्हाला चावंड किल्ला हा पण बघायला भेटतो. काही डोंगर एवढी सुंदर होते की आमचं लक्ष अधिकच वेधून घेत होते. गेल्यानंतर आम्ही ठरवले की पहिल्यांदा आपण नाणेघाट हा व्ह्यू पॉइंट बघूया. गाडी पार्क करून आम्ही नाणेघाट हा ठिकाणी हा व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी निघालो. जसे जसे आम्ही खाली जात होतो तो व्ह्यू पॉइंट अधिकच सुंदर असा आम्हाला वाटत होता. आमचं लक्ष अधिकच वेधून घेत होता. पावसाळा चालू असता या ठिकाणी खूप सारे पाण्याचे झरे पाहायला भेटतात. खूप लांबून पर्यंत या ठिकाणी हा व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी लोक येत असे. आपण आता आलेलो आहे नाणेघाट मध्ये. नाणेघाटचा आपण व्ह्यू बघू शकता. हा बघा व्ह्यू किती सुंदर व्ह्यू आहे. हा मागच्या मागे पूर्ण अशी दरी आहे. खाली दरी आहे पूर्ण अशी. या ठिकाणी दगडामध्ये विविध प्रकारचे कोरीव काम पाहायला भेटते. खाली जाण्यासाठी व वर येण्यासाठी पाऊलवाट सुद्धा इथे बनवण्यात आले आहे.
तुम्ही वर आला असता तिथे ऐतिहासिक एक रांजण, दगडी रांजण पाहायला भेटते. वरच्या दिशेने एक छोटंसं गणपतीचं मंदिर सुद्धा पाहायला मिळते. नाणेघाट पासून दिसणारा हा जीवधन किल्ला. आम्ही आमची गाडी पार्क करून आम्ही आमचा पायी प्रवास चालू केला. आपण आपला रस्ता चुकू नये म्हणून विविध ठिकाणी असे येलो कलरचे टॅगलाईन लावण्यात आले आहेत. मी आणि माझा मित्र हळुवारपणे पुढे पुढे चालत होतो. तर मित्रा, कसं वाटतंय तुला जीवधनला येऊन? छान वाटतंय. फक्त ऊन जास्त झालंय. हा, पावसात आलो असतो ना अजून मस्त वाटलं असतं. हा का? पण तू थांबला नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. पुढच्या पण वेळेस नक्की येऊ. नाही, याच मान्सूनमध्ये येऊ. हा म्हणतो पावसाळ्यात आम्ही जाऊ येऊया. तर ठीक आहे मित्रांनो, काय अडचण नाही. पण भारी वाटतंय. तसा व्ह्यू चांगला आहे बरं का. व्ह्यू चांगला आहे. तर काय ऊन लागतं बस, एवढंच आहे. बाकी थोडासा उशीर झाला आम्हाला निघायला, कारण आम्ही नाणेघाटला गेलो. नाणेघाटचा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. आता आम्ही चाललेलो आहे. सौंदर्य खूप सुंदर असा व्ह्यू आहे. त्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे गेल्यानंतर. पारणं. थोडे पुढे गेला असता आम्हाला झाला खरा हा जंगल ट्रेक. मी आणि माझे मित्र हळुवारपणे पुढे पुढे जात होतो. मित्रांनो, आत्ताशी आमचा 20% ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि अजून आमचा 80% ट्रेक बाकी आहे. तर आम्ही अजून चाललेलो आहे. अजून जंगलच चालू आहे पूर्ण. अजून पूर्णपणे किल्ल्याच्या दिशेने अजून गेलेलो नाही आहे आम्ही. हे बघू शकता, असं जंगल आहे पूर्णपणे. असं जंगलाचा रस्ता आहे आणि मस्त आहे ट्रेक. ऊन खूप आहे पण भारी व्ह्यू आहे. पावसाळ्याच्या वेळेस इथं खूप गर्दी असते, कारण ह्या जवळपास इथं जवळच नाणेघाट आहे. सो त्यामुळं जीवधन किल्ल्याला पण खूप जास्त गर्दी असते आणि नाणेघाटात पण खूप जास्त गर्दी असते. आणि पावसाळ्यात खूप सुंदर असा व्ह्यू इथं बघायला भेटतो. थोडे अंतर आम्ही चालत पार केला असता आम्हाला हा सपाटीचा भाग पाहायला मिळाला. हा आहे नाणेघाट. नाणेघाटातून खाली गेल्यानंतर एक सुंदर असं गाव आहे. हा पूर्ण उतरल्यानंतरच हा आपल्याला गाव बघायला भेटतं. तिथे छोटंसं तळ्या वगैरे आहे बघा. तर तिथं पण आहे. डॅम एक आहे पलीकडच्या बाजूला कुठतरी डॅम आहे. आणि तिथून आपण आता वर जाणार आहे जीवधन किल्ल्याला. जीवधन किल्ला चालू होण्यापूर्वी हा सूचना फलक पाहायला मिळतो. आता खरी जीवधन किल्ला ट्रेक करायला सुरुवात झाली. तुम्ही या किल्ल्यावर नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी विविध रंगाच्या टॅग्स पाहायला मिळतील. त्या टॅगला बघून तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता. तर आमचा फायनल ट्रेक आत्ता चालू झालेला आहे. मनोहर, कसं वाटतं तुला आता फायनल ट्रेक चालू होतं तो? छान वाटतंय, मजा येते. मस्त व्ह्यू आहे जंगलात. आणि आम्ही दोघं पुढे आणि आमचा एक पंटर थोडासा पुढे गेलाय. पण
आत्ताशी स्टार्टिंगमध्ये थोडक्यात आमचा आत्ता 25% ट्रेक कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर अजून 75% ट्रेक बाकी आहे. तर थोडासा जपून चालायचं आहे कारण रस्ता खूप हडबडीचा आहे. पाऊलवाटा असल्यामुळं आम्हाला थोडं सोपं पडतंय चालायला वगैरे. हे जर पाऊलवाटा नसल्या असत्या तर चालणं थोडंसं अवघड झालं असतं. टोपीमुळे थोडासा अंधार येते वाटतं, पण मी चालतं हे खरं. अजून आहे बरं आहे. माझा मित्र पण आला सोबत. तू हा पिक्चर बघितला का? कुठला? त्याच्यात अमिताभ बच्चन भूत असतो बघ. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा काय त्याचं नाव? बंकू भैया. हा तो बंकू भैया त्या विहिरीत त्याच्या मित्रांना, त्याचे मित्र विहिरीत पडलेले असतात. हा तो कसा हात लांबवतो हा. तसा मी तुला हात देत होतो लांब. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. पावसाळ्यामुळे या ठिकाणी मातीची जे प्रमाणात आहे ते खूप जास्त कमी झाले आहे. त्यामुळे फक्त दगड आपल्या ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे चालणं थोडं कठीण होतंय, तरी पण आपण चालत चालत पुढे जात होतो. माझा मित्र आणि मी विश्रांती घेत घेत पुढे चालत होतो. फायनली आपल्याला आता दगडाच्या पायऱ्या, कोरलेल्या पायऱ्या आलेल्या आहेत. आता वरपर्यंत पूर्ण पायऱ्या असणार आहेत. आणि आम्ही आत्ता तिथून आलो होतो, जवळपास तिथून नाणेघाटाच्या इथून. आता आपण वर चाललोय. तर भारी वाटतंय. आता 50% ट्रेक कंप्लीट झालेला, अजून 50% बाकी आहे. तर भेटूया. कसं वाटतंय मित्रा? 50% ट्रेक कंप्लीट होऊन आता तुला पायऱ्या भेटल्या. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मी माझ्या मनातल्या शंका घेऊन पुढे जात होतो. जीवदन किल्ला ट्रेक करण्याची ही माझी दुसरी वेळ. थोडे पुढे गेला असता तुम्हाला असे लोखंडी ग्रिल पाहायला मिळतात. त्याच्या सपोर्टने तुम्ही पुढे वर चढू शकता. ग्रिलच्या साह्याने आम्हीही पुढे पुढे जात होतो. मित्रांनो, आम्ही आता असं चढतोय वर. थोडासा कठीण रस्ता आहे, चढायला थोडंसं अवघड जाते. पण नशीब आहे की थोडं थोडं दगडाच्या कपारेमधून थोडा जायला रस्ता आहे. आमचा एक विद्यार्थी वर गेलेला आहे, मी पण जातोय वर हळूहळू. ऊन खूप आहेत त्यामुळे थोडासा डिहायड्रेशनचा प्रमाणे पाणी बॉटल्स वगैरे कॅरी करा. पण इथे कुठे पण टाकू नका, कचरा हे करू नका. कारण आपले गड किल्ले आपणच जपले पाहिजेत, हे महत्त्वपूर्णच आहे. स्वच्छता राखा पूर्णपणे. आता आपण 60% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. त्यातला फक्त आता 40% राहिलेला आहे. मित्रा, कसं वाटतंय तुला? 40% मजा येते. मजा येते, मस्त वाटतंय. मस्त वाटतं म्हणतोय. हा खूप दिवसांनी ट्रेक करतोय. आम्ही मागच्या वेळेस केलता हरिहर फोर्ट ट्रेक केलता, त्यानंतर डायरेक्ट आता आम्ही जीवदनचा ट्रेक करतोय. खूप भारी वाटतोय. हा सुळका आहे, बघू शकता मागे. हा जीवदनचा सुळका आहे आणि ह्या सुळक्यावर मोस्टली रॅपलिंग वगैरे करतात. आम्ही आता हे ट्रॅकिंग केल्यानंतर आता प्लेन रस्ता लागलेला आहे, म्हणजे आता नॉर्मल सपाटीचा रस्ता आहे. सपाटी रस्त्याने गेल्यानंतर पुढं आपण अजून एक ग्रिल आहे, म्हणजे पायऱ्या लागणार आहेत आपल्याला अजून पूर्ण.
आता हा पूर्ण सपाटीचा रस्ता आहे. आता फक्त 40% ट्रेक राहिलेला आमचा. विश्रांती घेत घेत मी आणि माझा मित्र पुढे पुढे जात होतो. हा ट्रेक करून मी आता हे चाललेले थोडं राहिले आता फक्त. हा व्हिडिओ काढतोय, मस्त व्हिडिओ आला. आता हा प्लेन व्ह्यू आहे. इथनं पण थोडं राहिलेलं फक्त. आणलेला ग्रिल आहे हा, आणि आता चाललेलो आम्ही शेवटच्या ग्रिलला. कसं दम गया लल्ला. मी पुणेकरवाला, हा धुळेकर, आणि मी बारामतीकर. आम्ही सगळे जसे पुढे जात होतो तसे तसे अधिकच कठीण रस्ता होत चालला होता. ट्रेकिंगचा आनंद लुटत होतो, परंतु आपली काळजीही घेऊन आम्ही पुढे पुढे जात होतो. काही ठिकाणी 60 ते 70 डिग्री पर्यंत कर्व पाहायला मिळत होता, तरी आम्ही पुढे पुढे जात होतो. किल्ल्याचा शेवटचा भाग म्हणजे आता आम्ही पोहोचणार आहोत. मेन प्रवेशद्वारपाशी पोहोचणार आहोत. म्हणजे शेवटचा 10% ट्रेक आपला फक्त राहिलेला आहे. चला तर बघूया. काही ठिकाणी रस्ता नसल्या कारणास्तव तुम्ही हळूवारपणे दगडाचा सपोर्ट घेऊन पुढे पुढे चालू शकता. काही ठिकाणी रस्ता नसल्या कारणास्तव असा दोरीचा वापर करून आपण वर चढू शकतो. इथं थोडासा सीला लेक आहे, आणि आता हा पहिला प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, हा आहे पहिला प्रवेशद्वार, म्हणजे इथला जीवदानचा प्रवेशद्वार आहे. आपण इथून असं चालत आलेलो आहे. हा पूर्णपणे असा क्रॉसमध्ये आहे, कर्व टाईपमध्ये, आणि हा त्याचा प्रवेशद्वार आहे. तर प्रवेशद्वार बघूया आपण आतमध्ये काय काय आहे. तर आतमध्ये जाऊ शकता. त्या आतमध्ये एक दिवळी टाईपमध्ये आहे, बघू
शकता मस्त दगडात पूर्णपणे कोरलेलं आहे. हा आमचा ग्रुपमेट. आणि इथं पण एक दगड टाईपमध्ये छोटेसा दगडात पूर्णपणे काम केलेलं आहे वरती. हा फ्रंट. आणि हा वरचा व्ह्यू. मित्रांनो आपण तिथून आलो होतो. आता इकडून पूर्ण हा वरचा व्ह्यू. हा खालून आहे. ओके. हा वरचा व्ह्यू. आपण इथून आलो. हा हो. हा आपण इथून चाललेलो आहे पुढं. आता मेन पॉईंट म्हणजे आपला जो सुळका आहे तर त्या दिशेने चाललेलो आहे आपण. थोड्याशा अंतरावर इथून आहे. उद्याच्या सर्वात उंच ठिकाणी आपण आलेलो आहे. आत्ता आपण पहिलं प्रवेशद्वार बघितलं आणि त्यानंतर आपण चाललेलो आहे जो जीवदाचा सुळका आहे त्या ठिकाणी आपण ते सुळका पण चाललेलो आहे. त्या सगळ्यात उंच ठिकाण बघू शकता. खाली खूप म्हणजे उंच हे आपण आलेलो. परतीचा प्रवास चालू केला आहे. काय सुंदर वातावरण, वर एक नंबर वातावरण आणि खूप आनंद वाटतोय. सुंदर असा आमचा आजचा ट्रेकिंग झालेला आहे. पण आता फक्त सुखरूपपणे उतरायचं आहे. चित्राचे माझे पाय दुखत आहेत, माझे त्याचे पाय दुखत आहेत, पण ठीक आहे. इथं येताना कंपल्सरी शूज घालून या आणि कम्फर्टेबल जे असेल ते कपडे घालून या, कारण तसे चालताना तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. ट्रेकिंगला कम्फर्टेबल जे कपडे
कपडे आहेत तेच घालतो. म्हणजे कसं तुम्हाला चालताना पण थोडंसं कम्फर्टेबल फील झालं पाहिजे. चलय परतीचा प्रवास चालू. आणि आता आम्हाला इथून खाली उतरायचं आहे. हा चढताना सगळ्यात मागे होता, आता उतरताना सगळ्यात पुढं चाललाय. बघू शकता सगळ्यात पुढे गेलाय हा. आणि मी आणि माझा मित्र दुसरा तो माग आहे. हे बघा, आता काय बोलू ह्याला, काय बोलू, जाऊ द्या काय अडचण नाहीये. आणि आता आपण चाललेलो आहे पुढं उतरायला. हळू थोडंसं उतरताना त्रास होतोय, कारण काय होतंय पायऱ्या खूप मोठ्या आहेत, दगडं आहेत मोठे मोठे, तो त्यामुळे थोडासा उतारायचा प्रॉब्लेम होतोय. पण आहे भारी वाटते, आनंद आहे. पाणी वगैरे जास्तीत जास्त घेऊन या, आणि कारण इथं पाण्याची सोय वगैरे काहीच नाही आहे. तो आणि खाण्यासाठी पण थोडंफार तुम्ही घेऊन येऊ शकता. खाली आहे पण खूप लांब आहे, सो येतानाच तुम्ही पाणी वगैरे घेऊन येऊ शकता. आज इथेच थांबतो आणि पुन्हा भेटूया एक नवीन अशाच ॲडव्हेंचरमध्ये, नवीन ट्रेकमध्ये. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.